नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. कोणाला जो करणारे होते सही आपल्या म्हणण्यावर करणारे ते गेले वर. मनुष्य आहे का मनुष्य काका, तो एक इमानदार माणूस, त्याला बी दबाव आणायचे, त्याला इकडे येऊन देत नव्हते, त्याच्या अंगावर खरगट पाणी फेक दगड मार लय केलंय ते. कोकणी साहेब असते तर काझी गडीवासियांनी का व्यक्त केली ही भावना? संकटाच्या काळात काझी गढीवासियांना का आठवले स्वर्गीय माजी नगरसेवक मैनुद्दीन कोकणी? प्रत्येक पावसात जीव मुठीत, काझी गडीतील नागरिकांचा आक्रोश. नाशिकमध्ये पावसाचा कहर सुरू आहे आणि काझी गढीतील शेकडो कुटुंबांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार लटकली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी जीव मुठीत धरून जगणाऱ्या नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. संरक्षण भिंतीच्या मागणीसाठी वर्षानुवर्ष पाठपुरावा, पण पदरी पडल्या केवळ नोटिसा आणि आश्वासनं. मात्र या संकटाच्या काळात स्थानिकांच्या ओठांवर एकच नाव आहे, स्वर्गीय माजी नगरसेवक मैनुद्दीन कोकणी. कारण त्यांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष काम झाल्याची आठवण आजही स्थानिक अभिमानाने सांगत आहेत. काझी गडी नाव जरी ऐतिहासिक असलं तरी आज हा परिसर भीतीच्या सावटाखाली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचण्याची भीती, झाडे कोसळण्याचा धोका आणि घरांवर ओढवलेलं संकट यामुळे येथील नागरिक अक्षरशः मृत्यूच्या छायेत जगत आहेत. काही दिवसांपूर्वी रात्री मोठं झाड कोसळलं. सुदैवाने जीवितहानी टळली, पण हा केवळ इशारा होता अशी भावना आता नागरिक व्यक्त करत आहेत. महानगरपालिकेकडून धोकादायक ठिकाणी जाऊ नका अशा नोटिसा लावण्यात आल्या. मात्र नागरिकांचा सवाल आहे, नोटिसांनी जीव वाचणार की संरक्षण भिंतीने? स्थानिक सांगतात, गेल्या अनेक वर्षांपासून रिटेनिंग वॉलची मागणी सुरू आहे. प्रत्येक वेळी आश्वासनं मिळतात, अधिकारी येतात, पाहणी होते, पण काम मात्र होत नाही. परिणामी प्रत्येक पावसात भीती आणि असुरक्षिततेचं सावट कायम राहतं. याच चर्चेदरम्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी स्वर्गीय माजी नगरसेवक मैनुद्दीन कोकणी यांच्या कार्याची आठवण जागवली. यावेळी त्यांनी काझी गढीतील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा उभारला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक कुटुंबियांचे तिग्रानिया येथील गाडगेबाबा वसाहतीत पुनर्वसन झाले. इतकेच नव्हे तर काझी गडी परिसरात संरक्षण भिंत उभारण्यासाठीही त्यांनी प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यातून त्या काळात संरक्षणात्मक भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे आजही स्थानिक नागरिक त्यांच्या कार्याचा कृतज्ञतेने उल्लेख करत आहेत. मात्र आज पुन्हा एकदा काझी गडीतील नागरिक त्याच प्रश्नांसमोर उभे आहेत. प्रशासन जागे होणार की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच हालचाल करणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आपण आहोत जुनं नाशिक या ठिकाणी काझी गडी या परिसरामध्ये. दरवर्षी या परिसराला एक पावसाचा धोका या नाशिक शहरामध्ये होत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या स्थानिक रहिवाशांची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आपण आलो आहोत. आपल्याबरोबर काही स्थानिक नागरिक म्हणजेच काही महिला या ठिकाणी राहतात आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, नाशिक महानगरपालिकेने आपल्याला कोणत्या प्रकारे नोटीस या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय. आपल्याबरोबर स्थानिक महिला या ठिकाणी आहेत. मावशी, काय नाव आपलं? मंजुषा जाधव. तुम्हाला महानगरपालिकेने या पावसाळ्यात नोटीस वगैरेद्वारे काय कळवलं तुम्हाला? काय नाही, नोटीस देता आम्हाला म्हणता पाऊस येता, खूप पाऊस येणार आहे, तुम्ही इथून दुसरीकडे स्थलांतर व्हा. या ठिकाणी महानगरपालिकेने 5-6 वर्षापूर्वीच इथं आश्वासन दिलं होतं का एक संरक्षक भिंत या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. त्या संदर्भात तुम्ही महानगरपालिकेला का आव्हान करणार आहे? आम्ही महानगरपालिकेला हे सांगतो की आम्हाला भिंत बांधून द्या, नाही तर आमची कायम कुठंतरी ॲडजस्टमेंट करा. इथली जी परिस्थिती आहे, अतिशय काठावर, तुम्ही या काझी गडीच्या काठावर राहत आहे, तुम्हाला भीती अशी वाटत नाही का? भीती वाटते, पण नाही कुठं जाणार आम्ही? आमचे स्वतःचे घर आहे, नाही जाऊ शकत आम्ही. पण नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा महापौरांना
आपण काय आश्वासित करणार आहोत, काय आश्वासन घेणार आहे त्यांच्याकडून आपण? आमची हीच अपेक्षा आहे, त्यांनी लवकरात लवकर कोर्ट मंजूर झालेला आहे, त्याची सोय चालू त्याची भिंतीची सेटलमेंट चालू करावी. कॅमेरामन तबरेज शेख, नाशिक. काझी गडीतील नागरिक आजही जीव मुठीत धरून जगत आहेत. संकटाच्या या काळात त्यांनी स्वर्गीय माजी नगरसेवक मैनुद्दीन कोकणे यांच्या कामांची आठवण काढत प्रशासनानेही आश्वासनांऐवजी तातडीने संरक्षण भिंत उभारून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. नाशिक आवाज, नाशिक.